सुरुवात करूयात। राज्यातील बीड जिल्हा हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे आणि या प्रकरणात आता नवी माहिती समोर येते। बुधवारी 5 पलंग आणले होते, आज त्यापैकी एक पलंग गायब झालाय। त्यामुळे तो एक पलंग कुणाला दिला याची चर्चा सध्या सुरू आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। काल हे 5 पलंग मागवण्यात आले होते आणि राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत असताना कराड ज्या पोलीस स्टेशन मध्ये आहे तिथे हे 5 पलंग मागवण्यात आले होते, मात्र आज हे फक्त 4च पलंग दिसतायत। त्यामुळे नेमका तो एक पलंग गेला कुठे अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडालेली असताना या प्रकरणात आता नवी माहिती समोर आलेली आहे। तो एक पलंग कराडला दिला गेला का अशी देखील चर्चा किंवा असा प्रश्न उपस्थित केला जातोय। बीड पोलीस ठाण्यात बुधवारी 5 नवे पलंग आणण्यात आले होते। यात विशेष म्हणजे याच पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड आहे। आज मात्र 5 पलंग पैकी पोलीस ठाण्यात 4 पलंग दिसून आले। त्यामुळे त्या 5 पैकी एक पलंग गेला कुठे किंवा तो एक पलंग कुणाला दिला अशी चर्चा सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांची CID कडून कसून चौकशी केली जाते। 14 दिवसाची कोठडी आहे। त्या पोलीस स्टेशनच्या समोर मी आहे। हेच बीड शहरातलं शहर पोलीस ठाणे आहे आणि याच शहर पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड यांची काल रवानगी करण्यात आली होती आणि तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू आहे। विशेष म्हणजे वाल्मिक कराड या ठिकाणी आल्यानंतर एक दुसरी घटना घडली, ज्या घटनेची खूप मोठी चर्चा झाली। त्यामध्ये याच पोलीस स्टेशनमध्ये हे नवे जे कॉट आहेत हे कॉट आलेले होते आणि या कॉटवरनं राजकीय नेत्यांनी देखील ट्विट केलेलं होतं। यामध्ये रोहित पवार असतील, विजय वडेट्टीवार असतील यांनी देखील या आलेल्या कॉटवरून नव्या आलेल्या कॉटवरून मोठा आरोप प्रत्यारोप केले होते। रोहित पवार यांनी सांगितलं होतं की अशाच पद्धतीचे जे कॉट आहेत हे राज्यभरातल्या सर्व पोलीस स्टेशनला पोहोचतील का आणि ते नेमके याच वेळी का पोहोचले असा देखील प्रश्न उपस्थित केला होता। मात्र या संदर्भात ज्यावेळेस इथलचे पोलीस प्रशासन आहे त्यांना विचारलं तर इथं जे या पोलीस स्टेशनमधले असलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्या अनुषंगाने हे कॉट आणल्याचं देखील त्यांनी सांगितलं। त्यात दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल हे आणले त्यावेळेस हे 5 कॉट होते, मात्र आता हे या ठिकाणी 4 कॉट आहेत। मग यातला एक कॉट कर्मचाऱ्याने आतमध्ये नेला असेल, मात्र त्यावरून देखील मोठी चर्चा केली जाते। का तर या ज्या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये ज्या खंडणी प्रकरणातील जे आरोपी आहेत वाल्मिक कराड यांची CID कडून कसून चौकशी केली होती। काल दिवसभर देखील चौकशी केली होती आणि आज देखील चौकशी केली जाते। मात्र योगायोग असा आहे की वाल्मिक कराड या ठिकाणी आल्यानंतरच हे कॉट का आले आणि कसे आले असा देखील प्रश्न सोशल माध्यमातून देखील उपस्थित केला जातोय। राजकीय जे नेते मंडळी आहेत ते देखील उपस्थित करतात। त्याचबरोबर प्रशासन जर एवढं तत्पर झालेलं असेल तर राज्यातल्या संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये अशाच पद्धतीने कॉट पोहोचणार का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळं काल दिवसभरात ज्या कॉटची चर्चा होती त्याच कॉटमधला एक कॉट आज कमी झाल्यानं पुन्हा देखील त्याची चर्चा सुरू व्हायला लागली। त्यामुळे नेमका हा कॉट कुठं गेला या संदर्भात आपण प्रशासनाशी देखील विचारणार आहोत। मात्र एकंदरीतच आता पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या या कॉटवरनं जे राजकारण आहे ते तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, काल या पोलीस ठाण्यामध्ये 5 पलंग होते, आज ते 4च दिसतायत। तुम्हीच याचा आढावा घेतला, तो एक पलंग नेमका कुठे गेला या संदर्भात काही माहिती कळू शकले का? काय अपडेट? काल पोलीस अधीक्षक कार्यालयामधून हे 5 कॉट आणण्यात आलेले होते आणि 5 कॉट आणल्यानंतर हे जे शहर पोलीस ठाणे आहे याच्या परिसरामध्येच ठेवण्यात आलेले आहेत। काल ज्यावेळेस आणले त्यावेळेस पोलीस प्रशासनाने देखील त्याची खात्री केलेली होती। हे 5 कॉट आहेत आणि विशेष या कॉटवरती नंबर देखील आवक जावक क्रमांक जो पोलीस स्टेशनचा असतो तो देखील टाकण्यात आलेला आहे। ज्यावेळेस इथल्या पोलीस प्रशासनाला विचारणा केली त्यावेळेस नव्यानं ही बिल्डिंग बांधलेली आहे आणि इथं जे कर्मचारी असतात संध्याकाळी ड्युटीसाठी तर त्यांच्यासाठी हे कॉट आणल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र त्यानंतर या कॉटची चर्चा सुरू झाली की वाल्मिक कराड या ठिकाणी असतानाच हे कॉट कसे आले आणि यावरती राजकीय नेत्यांनी देखील ट्विट केलं। यामध्ये रोहित पवार असतील, विजय वडेट्टीवार असतील यांनी देखील प्रश्न उपस्थित केला होता आणि जे काल 5 असलेले कॉट हे आज 4 आहेत। मात्र इथलच्या पोलीस कर्मचाऱ्यांना विचारलं असता रात्री एक कॉट महिला कर्मचारी यांनी देखील मध्ये नेलेला होता। त्यांचं लहान मूल जे आहे ते मूल रडत असल्या कारणानं तो कॉट मध्ये घेऊन गेला ते देखील पोलीस प्रशासनानं सांगितलेलं आहे। मात्र या कॉटवरून जी चर्चा होते, ज्या पद्धतीने चर्चा होते आणि रोहित पवारांनी ज्या पद्धतीने ट्विट केलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातले जे पोलीस स्टेशन आहेत त्या ठिकाणी देखील तुम्ही अशाच पद्धतीने सुविधा देणार का असा देखील प्रश्न उपस्थित केल्या कारणानं आता या कॉटची चर्चा होते। सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।
बीड शहर पोलीस ठाण्यात नवीन 5 पलंग आणण्यात आले होते। विशेष म्हणजे याच पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड आहे आणि त्यामुळे हे पलंग नेमके कुणासाठी आणले याची चर्चा सुरू झाली होती। आमदार रोहित पवार यांनी देखील याबाबत प्रश्न उपस्थित केले होते। स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं असलं तरी अचानक पलंग कसे मागवले असे अनेक प्रश्न आहेत। नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी असा टोलाही रोहित पवार यांनी लगावलाय। दरम्यान रोहित पवार यांनी या संदर्भातलं एक ट्विट केलं होतं, आपण ते देखील पाहूयात। त्यांचं ट्विट नेमकं काय आहे। बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत। स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं असलं तरी आजच अचानक पलंग कसे मागवले असे अनेक प्रश्न आहेत। नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी। शिवाय गादी, उशी, पंखा, एसी देखील बसवता येतील का याचाही विचार करायला हवा असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय। बीड पोलीस ठाण्यामध्ये आणलेल्या पलंगावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रश्न उपस्थित केलाय। पोलीस ठाण्यात आणलेले पलंग कराडसाठी आणले होते का असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय। तसंच मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आका म्हणजेच कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असा मोठा दावा वडेट्टीवारांनी केलाय। पोलीस स्टेशनमध्ये बेड आणि घेऊन गेले। यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना, कॉट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं। पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही। ते कोणाचे लाड आहेत? ते वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी, त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे। मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो। म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा। हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली।